पडली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय उपास पडले होते, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. तुगा म्हणे कुंजादासी, रूपदाशी हीन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. पांडुरंगा करू प्रधान, माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी अपुर्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. सेवे लागे सेवक नामो, आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रकरणात गाता येण्यासारखा आत्मविश्वास गमावून बसलेल्या समाजाला तो पुन्हा कसा मिळेल अशा उदाहरणांनी आपली भूमिका महाराज स्पष्ट करतात. विठ्ठला परमार्थ वैभव स्वामी श्री चिदानंद सरस्वती जी महाराज यांच्या जय श्रीराम आश्रमामध्ये वारकरी संप्रदायिक शिक्षण शिबिर
एका दिव्य परंपरेनं चालत आलेला आहे. आपल्या कालगणनेनुसार 20 वर्षांची एक पिढी मानली जाते. त्याच्यामुळं आपला संस्कार शिबिर हा 2 पिढ्यांना पुरेल एवढा झालेला आहे. एखादा उपक्रम सुरू करणं सोपा आहे. प्राप्तस्य प्राप्तिर्योगा प्राप्तस्य परिपालनं क्षेमा. आणि संतांनी दोघांची तुलना करताना अशी केली आहे, कठीण योगा भूनी क्षेम वमिलिया होय श्रम. तो उपक्रम सुरू करायचा आणि तो पुढे तितक्याच ताकदीनं चालवायचा. मी 2 शब्द वापरले, ताकदीने आणि चालवायचा. एक तर चालवायचा हीच गोष्ट कठीण आहे आणि ताकदीने तर त्याहून कठीण आहे. एखाद्या माणसाला विचारलं, खरे तुमच्या गावात सप्ताह आहे, 100 वर्ष झाली, हाय आता चालू केले म्हातारी, मी चालवतो आपला. याला म्हणतात चालवायचा. परंतु जेव्हा ते लोक म्हणतात, महाराज इतकी दिव्य परंपरा आम्हाला लाभली, आम्ही भाग्यवान आहोत, त्यामुळे आम्ही 100वे वर्ष 100 पट ताकदीने करणार, याला म्हणतात ताकदीने. खरं तर महाराजांनी हा उत्सव करणं म्हणजे माझ्या डोक्यात अनेक विचार सुरू झाले. आपल्याकडे आश्रम 4 आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. त्याच्या पुढचा 4था संन्यास आश्रम. सध्या हे 4 नीट राहिले नाही म्हणून 2 जन्माला आले. एकाचं नाव आहे अनाथ आश्रम आणि दुसऱ्याचं नाव आहे वृद्धाश्रम. या 4च्या पोटी या दोघांचा जन्म झालेला आहे. ते 4 कोण आणि त्यांची पोरं कोण ते पण सांगतो. ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम नीट राहिला नाही म्हणून अनाथाश्रम जन्माला आले. म्हणजे काही बाबी आपल्या आयुष्यात विवाहाच्या नंतर असाव्या हे ज्याला कळतं तो ब्रह्मचर्य आश्रम, आणि आपला संसार आपल्या मापातच असावा याला म्हणतात गृहस्थाश्रम. जेव्हा ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम बिघडतात तेव्हा शहरातल्या कचरा कुंडीमध्ये जन्माला आलेली अर्भक सापडतात आणि ती अनाथाश्रमामध्ये वाढवली जातात. म्हणजे अनाथाश्रम कशामुळे जन्माला आला? ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम बिघडला म्हणून. दुसरा कोणता आश्रम जन्माला आला? वृद्धाश्रम. तो का जन्माला आले? वानप्रस्थाश्रम बिघडला आणि संन्यासाश्रम बिघडला म्हणून वृद्धाश्रम जन्माला आला. वानप्रस्थ बिघडला म्हणजे 50च्या नंतरच्या माणसांच्या हे डोक्यातच नाही की आपल्याला घरी थांबायचं नाहीये. विठ्ठला आज सगळ्या घरांमध्ये ज्या कटकटी आहे त्या 50च्या आधीच्या का नंतरच्या माणसांमुळे. आता उत्तर द्यायलाच 50च्या पुढचे ते काय हो बोलतील. कबुली देणं फार कठीण असतं जगामध्ये. सातारा जिल्ह्यात एक संत झाले गोदवलेकर महाराज. तुम्ही पण ऐका रे, तुम्ही पण 50 वर्षाचे होणार आहात. त्या गोदवलेकर महाराजांकडे एक माणूस आला, म्हणाला, महाराज मुलगा सांगून ऐकत नाही, काय करू? महाराजांनी त्याला विचारलं, तुझं वय किती रे? तो म्हणाला 70. म्हणे मग सांगायचं बंद कर. विठ्ठला आपली इंद्रिय आपलं ऐकेनात आणि अख्ख्या जगाने आपल्या ऐकावं. काय आत्मविश्वास आहे, काय अपेक्षा आहे. 50 नंतर घरी थांबू नये असं शास्त्र आहे, तरी उतारा काढायला म्हाताराच जातो का नाही? किती अपेक्षा राहतात. सगळ्यांनी माझंच ऐकावं आणि त्यामुळे कटकटी सुरू होतात. गाडी एक असली, गाडीत माणसं ड्रायव्हर 4 असली तरी स्टेरिंग एकालाच द्यावी लागते. दोघाही स्टेरिंग धरल्यावर काय होईल? 100% अपघात. तसं वानप्रस्थी आता 50 नंतर माझं जीवन फक्त भजनाच्या बाबतीत. 50 नंतर सुनेला सांगू नये ही भाजी बनव, अजिबात नाही. तिला असं सांगायचं 12 वाजता माझं ज्ञानेश्वरीचं वाचन पूर्ण होणार आहे, क बनवले त्या कोडेल वार. विठ्ठला ही तिला सांगायला जाते. मला नाही
टाकला, कसा मसाला टाकला, काय होईल? प्रपंच तिखट होईल. आणि संन्यास आश्रम सगळं विसरत विसरत जायचं. मी माझी ऐसी आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे, 4 आश्रम जगामध्ये आहेत. 4 आश्रम. आश्रमात शिबिराला सगळे कोण आले? या 4 पैकी सगळे ब्रह्मचारी आहात तुम्ही, बरोबर आहे की नाही? म्हणजे आश्रमात शिबिरात शिकायला कोण आले? ब्रह्मचारी. आणि शिबिर कोणी घेतलंय? संन्यासी. मधले गृहस्थी आणि वानप्रस्थी ठीक दिसले नाही, त्यामुळे संन्याशांनी सरळ ब्रह्मचारी पकडले. आणि ही जुनी परंपरा आहे आपली. मी छोटीशी गोष्ट लक्षात आणून देईन. जय श्रीराम आश्रम आहे ना, रामायण सांगितलं पाहिजे. विश्वामित्र राजा दशरथाला भेटायला आले. दशरथाला भेटायला आल्यानंतर पाद्यपूजा वगैरे झाली. पण आपल्या घरी साधू महात्मे संत महात्मे आले तर त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांना प्रणाम केला पाहिजे, बरोबर का? महाराज आल्यावर टीव्ही बंद करायला लागेल म्हणून त्यांच्याकडे रागानं पाहिलं पाहिजे. बोला, प्रणाम केला, पूजा केली. सहज विश्वामित्र म्हणाले, राजा तुझ्याकडून एक अपेक्षा आहे. दशरथ राजा म्हणाला, एक काय 2 सांगा, पाहिजे ते देतो. दशरथ राजा म्हणजे बोलण्यामध्ये जरा ढगळ बगळ आहे, त्याच्यामुळे नेहमीच अडचणीत आले. एक कैकेयीला पण असेच बोलले होते, 2 नाही 4 वर घे. आणि रामाला वनवास मागितल्यावर काशी पंचायत झाली. वचन एकतर देऊ नका, आणि दिलं तर ते शेवटपर्यंत सोडू नका, ते तुम्ही पाळलंच पाहिजे. मग राजा 2 नाही 1च दे. म्हणजे काय? मला यज्ञ करायचा आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ, मला तुझा मोठा पोरगा पाहिजे. रामाला मागितल्यावर हे लगेच मागे, अशी मागे येण्याची पद्धत आहे. लोक कोर्टात पण सांगतात, ती साई माझी नाही, विठ्ठला. त्यामुळे शासन पण आता हुशार झाले, ते फोटो काढतात, सही करायला हाच होता. राजा म्हणाला, नाही नाही नाही, दुसरं काही मागा. विश्वामित्र म्हणाला, दुसरं काहीच नाही, आता मला रामच पाहिजे. तू का आधी बोललास, काय पाहिजे ते मागा. शेवटी दशरथ राजा वशिष्ठांकडे गेले. आपल्या अडचणी आपले गुरुदेव सोडवतात. आणि नाहीच कोणते गुरु सापडले तर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपले गुरु आहेत, त्यांना प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. नाही तर आपल्याला अडचण नाही सुटली का, जा भक्ता कर विठ्ठला. आणि भगतच पाहिजे तर सुनील महाराजांकडे जा, असा भगत आख्या भिवंडी तालुक्यात नाही विठ्ठला. बाकीचे भगत आहेत ना, ते लिंबू देतात, मिरची देतात. हे भगत असे तर तुळशी माळ देतात. मेहनती काही नामस्मरणा वाचुनी. आपल्या लोकांना कळायला पाहिजे की या सगळ्या गोष्टी किती अडचणी मांडल्या पाहिजेत. या सगळ्यापासून आपल्या परमार्थाला धोका, आपल्या प्रपंचाला पण धोका आहे. आपल्याकडचे पण 1-2 जण कीर्तनकार खरातकडे जाऊन आले विठ्ठला. असं वाटतं यांची माळ पहिले काढून घेतली पाहिजे का? आता तुम्ही कुंकू विठोबाचं लावले, निकृष्ट चाले तडफडायला. नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही, मार्ग नाही. वशिष्ठांना सांगितलं, आता हे मॅटर सोडवा. अरे का, मी तर शब्द दिलाय, माझा राम घेऊन जा. पण मला टेन्शन आलंय. कोणतं? दशरथाला कोणाचं टेन्शन आलं असेल सांगा बोला. दशरथ राजा गुरुदेवांना काय म्हणाले, मी तुम्हाला राम देतो, पण राम देतो म्हटल्यावर टेन्शन कोणाचं आलं असेल सांगता कोणी? बोल, कोणाचं टेन्शन आलं असेल की आता रामाला द्यायचं ठरवलं तर मला कोण ओरडेल? बोला, बरोबर, कोण? कौशल्या.
हा तिकडे सप्त्यात सांगतो मी देणगी दे, मग घरी आल्यावर कौशल्य आहेच आखा देऊन टाका, आम्हाला काही ठेवू नका. श्रोतेहो, शिबिराला पंगत तोच माणूस देतो ज्याची बायको चांगली आहे. माझ्याकडे अत्यंत प्रेमाने अजिबात बघू नका, कारण हे तुकाराम महाराज बोलले. धर्म तयासीच घडी जया स्वाधीन भाजरे. धर्म त्यालाच घडतो, बाकीच्यांना घडत नाही. ते म्हणाले तिला कोण समजवी, कोणाला? कौशल्य. वशिष्ठ म्हणाले की माझ्याकडे सोडा. हे गेले आणि कौशल्या सुमित्रा कैकेयीला काय म्हणाले माहिती? कशा आया आहेत तुम्ही? आपला एवढा सुंदर पोरगा वयात आलाय, लग्नाचा झालाय, तुम्हाला करमत कसं? तुम्हाला का वरमाय व्हायचं आहे का नाही? कौशल्या म्हणाले हो, आमच्या लक्षातच नाही आमचा पोरगा लग्नाचा झाला. आणि मग त्याचं लग्न व्हायला पाहिजे. वशिष्ठ म्हणाले जर लग्न व्हायला पाहिजे तर राम आता विश्वामित्राबरोबर जायला पाहिजे. विश्वामित्राबरोबर गेल्याशिवाय रामाचं लग्न होणार नाही. मग कौशल्याने विचारलं कधी जाणार आहे? ते म्हणाले उद्या. कौशल्या म्हणाली आजच जाऊ दे. राम विश्वामित्रासोबत गेले, दृष्टांत संपला. आपल्याला त्यातून काय तात्पर्य घ्यायचंय ते लक्षात घ्या. विश्वामित्राने रामाला का नेलं होतं? त्याच्या कारणांची यादी. पहिलं कारण, यज्ञामध्ये राक्षस विघ्न आणत होते. जरा वेगळं वाक्य बोलू. राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणतात, त्याच्यापेक्षा यज्ञात विघ्न आणतात तेच राक्षस, ही नवी व्याख्या आहे. विठ्ठला सप्ताह करायला घेतलं, बघू कसा करतो. अरे हे राक्षसच आहेत व्हाईट कलर मध्ये. विठ्ठला मग राक्षस विघ्न आणतात आणि रक्षण करणं काम कोणाचं? काय विश्वामित्र तलवार घेऊन जातील काय? आश्रम बांधणं चिदानंद महाराजांचं काम आहे आणि त्या आश्रमाचं रक्षण करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. हे लक्षात घ्या. आपण या यज्ञाचे दशरथ आणि राम आहोत हे विसरायचं नाही. हे विसरायचं. मग दशरथाला बोलवायचं ना. विश्वामित्र किती पुढचा विचार करतात. आपले ऋषी राष्ट्रचिंतन करणारे. ते म्हणाले दशरथ आला तरी आपला यज्ञ होईल आणि राम आला तरी पण यज्ञ होईल. पण दशरथ आता म्हातारा झालाय, त्याच्यापेक्षा रामाला जर इकडे आणलं तर त्याला धर्माचं रक्षण केलं पाहिजे, हा त्याच्यावर संस्कार होईल. दुसरी गोष्ट, रामाचं पहिलं शिक्षण वशिष्ठांकडे झालंय. तुम्हाला माहिती मुलांनो, सध्या शिक्षणामध्ये एका पदवीला आणि कोर्सला फार क्रेज आहे. लोक म्हणतात मी IT झालोय, बरोबर आहे ना? व्हॉट्स अ फुल फॉर्म ऑफ IT? बरोबर बोल. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. काय झालोय म्हणे मी? IT करा, पण जरा नीट करा, कारण नीटच नीट झाली नाही. मला सकाळी एक व्यंगचित्र पाठवलं. जुना काळ होता पोरं कॉपी करायची, आता नवा काळ आलाय सरच कॉपी करतो. राम प्रभू IT झाले. मुलांना माहिती आहे तुम्हाला? राम IT झाले. रामाचं इन्फॉर्मेशन झालंय वशिष्ठांकडे आणि टेक्नॉलॉजी विश्वामित्रांनी कंप्लीट केलं. म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचा शिष्याचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. याच्याकरता दशरथाला बोलावण्यापेक्षा कोणाला बोलावलं पाहिजे? रामाला बोलावलं पाहिजे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. माहिती वेगळी, तंत्रज्ञान वेगळं. थेअरी वेगळी, प्रॅक्टिकल वेगळं. थेअरी आली तरी प्रॅक्टिकल येईलच असं नाही, ते वेगळं असतं. एक जण भाजीपाला घ्यायला गेला. कुठं? मंडई.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गाडी रथ पार्क केला आणि गेला आतमध्ये. भाजी घेताना त्या भाजीवाल्या काकानी त्या पोराला सांगितलं, काय रे तू इंजिनियर झालायस का? तो बोलला, तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हणाले, नाही बुडाला टमाटीनं वर बटाटी भरलीस. मी डिग्री झालोय, दिस इज माय इन्फॉर्मेशन. पण बाजारात गेल्यावर सगळ्यात पहिले बटाटी घ्यायची असतात आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो घ्यायचा असतो. याला म्हणतात टेक्नॉलॉजी. श्रोते हो, रामाचं टेक्नॉलॉजी बाकी राहिलं होतं म्हणून त्याला नेलं. दुसरी गोष्ट, काही संस्कार करायचे असतील आता दशरथावर होतील का? झाले तर आता संस्कार कोणावर होतील? रामावर होतील. हे जसं विश्वामित्राने ओळखलं होतं तसं आपल्या आदरणीय चिंतामणीजी महाराजांनी पण ओळखले की आता दशरथांवर काही मेंटेनन्स होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळे राम बोलावलेले बरे विठाला. त्याच्यामुळे सगळ्या रामांना बोलावलंय. बरं, इथं दिला काय जातो? संस्कार. वेदांत शास्त्राने संस्कार म्हटलं की दोन शब्द समोर धरले. एक आहे दोषापनयन आणि दुसरा आहे गुणाधान. दोषापनयन म्हणजे जे चुकीचं आहे ते काढून टाकायचं आणि गुणाधान म्हणजे जे चांगलं आहे ते आणायचं. आपलं शिबिर किती दिवस चाललं? म्हणजे मोजत होते का काय दिवस? शिबिर संपली, लग्न संपली, अधिक महिना लागला घरी विठाला. म्हणजे 18 दिवसात आपल्यावर कोणते संस्कार झाले? 9 दिवस दोषापनयन आणि 9 दिवस गुणाधान. पहिल्यांदा दोषापनयन झालं पाहिजे आणि मग गुणाधान झालं पाहिजे. मी सोपं विचारतो तुम्हाला, 18 दिवस तुमचे कपडे कोणी धुतले? क्या बात, एकदा टाळी वाजवा. जी मुलं घरी कपडे नीट ठेवत नव्हते त्या मुलाने 18 दिवस कपडे धुतले, केवढा मोठा संस्कार आहे. बरोबर आहे? तुमचं यासाठी स्वागत झालं पाहिजे. 18 दिवस तुम्ही मोबाईल शिवाय जगलात. टाळ्या वाजवा बघू. बऱ्याच जणांनी घरी फोन करून ठेवले असतील, मी येत आहे, राजगडावरून निघाले, मोबाईल तयार रखो. याची कसं घरी जाऊन काढतीलच. तुम्ही म्हणा मग संस्कार शिबिरात फायदा काय? युट्यूबला कीर्तन ऐकतील विठाला. अजून एक काम करायचं. आता इथं तुमचं कीर्तनानंतर सादरीकरण होणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय काय सादर कराल त्याचे व्हिडिओ बनतील का नाही? ते सगळे व्हिडिओ कुठं करायचे? करून पाठवायचे. मामाच्या पोऱ्याला, मावशीच्या पोऱ्याला सांगायला, काय तुला असा येतं का विठाला? मग तो विचारील नाही येत मला. मग त्याला सांगायचं, तुला जर यायला पाहिजे तर पुढच्या वर्षी माझ्या बरोबर यायला पाहिजे. कुठं? त्या बात आहे, येणार ना? एकटे येऊ नका, मामाच्या मावशीच्या पोराला घेऊनच या. का? चांगल्या गोष्टी पसरवण्याचं पुण्य आहे विठाला. आमच्यातल्या वाईट गोष्टी गेल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टी. श्रोते, एक सांगू तुम्हाला, तुमच्याकडे किती काही असो पण तुम्हाला असं वाटतं ना की आपली सगळ्यांनी वाट पाहावी. आता हे वाट पाहावी जुन्या जमान्यात झालं. सोपं सांगू, तुम्हाला वाटतं का नाही तुमच्या सोबत लोकांनी सेल्फी घ्यावी? आपले तर असे दिवस चालले, दुसऱ्या सोबत आपण घेतोय. पण असा दिवस आपल्या आयुष्यात आला पाहिजे की लोकांनी आपल्या सोबत सेल्फी घेतला पाहिजे. आणि लोक कोणासोबत सेल्फी घेतात ते तुकाराम महाराजांनी सांगितले. काय गाथा असेल, सेल्फी आता आली आणि त्याचं प्रमाण 17व्या 16व्या शतकात लिहिलंय. वा वा वाटी जना
किती गोड प्रमाण आहे हे पाठ करून ठेवाल ना, याला सेल्फी प्रमाण म्हणायचं. बोला माझ्या मागे, वावा वाटे जना, वावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. तुका म्हणे साठी गुणा. आता तुमचं तुम्ही बोला. वावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. सेव्ह करून ठेवा, सेल्फी प्रमाण. विठ्ठल लोक सेल्फी कोणासोबत काढतात? बस स्टँडवर एक जण पाकिट मारताना सापडला, त्याच्यासोबत काढतात का? सर एक सेल्फी. धरून तुरोतान. म्हणजे ह्या जगामध्ये अवगुणाचे हाती आहे अवघीचं भजी. आणि व्हावा वाटे जना म्हणजे आपण जर जगाला हवेसे वाटलो पाहिजे असं वाटेल तर आपल्यात गुण पाहिजेत का अवगुण? गुण पाहिजेत ना. आणि त्या गुणांचा संस्कार व्हावा म्हणून हा शिबिराचा उपक्रम आहे. जरा सोपं सांगू का? संस्कार आपल्या जीवनात मूल्यवर्धन करतात, म्हणजे व्हॅल्यू वाढवतात. कसं सांगतो तुम्हाला. तुम्हाला हरभरा माहितीये? तो कडक झाल्यावर त्याला काय म्हणतात? चणा. कसा पाहिली आता? भिवंडीतल्या लोकांना माहीतच नसेल, कारण इथली शेती वैकुंठवासी झालेली आहे. हरकत नाही, पण इथं डेव्हलपला दिली तरी मुरबाड कर्जतला विकत घ्या. फक्त कागद नीट करा, नाही तर ते 10 रजिस्टर मारलेले असायचे. त्याला काय म्हणतात? हरभरा चणा. 100 रुपये पाहिली अंदाजे, बरोबर आहे ना? कसं पाहिजे? 100 रुपये. तुम्हाला माहिती तो युपीचा भैया आहे, तो भैया. आणि आपल्याकडून तो चणा घेऊन जातो. कसा पाहिजे? 100 रुपये. लई व्यायाम चाललाय, माझ्याकडे लक्ष दे. मी कोणाला पण काही विचारेन ना. तो चणा आपल्याकडून विकत नेला देईल. कसा पाहिजे? 100 रुपये. त्यांनी करून नेऊन केलं काय माहितीये का? असं टोप घेतलं, त्याच्यात पाणी ओतलं आणि चुलीवर ठेवलं. कारण दृष्टांतात सुद्धा गॅस वापरू नये आता. विठ्ठल. कारण सिलेंडर भेटे ना, चुलीवर ते चणा ठेवला उकडायला. आता उकडल्यावर चणे बारीक होतात का मोठे होतात? मोठे झाले. चणे ते उकडल्यानंतर त्याच्यामध्ये एक अख्खा टोमॅटो कापला, त्याच्यानंतर कांदा कापला, तिकडं कापलाय, हा आश्रम आहे. टोमॅटो कापला, अजून कांदा कापला, त्याच्यात कैरी कापली. कैरी माहितीये काय? कच्चा आंबा. तोंडाला पाणी देऊ नका बरं. ती कैरी कापली, अजून त्याच्यात थोडी मिरची टाकली, अजून कोथिंबीर टाकली, अजून लिंबू, अजून मीठ, अजून मसाला, अजून बस झालं. असं सगळं मस्त एकत्र केलं, एकदम मिक्स केले आणि ते घेऊन तो दिंडीगडावर आला. आता तिचं नाव काय? आता चणा नाही, आता चणा चटपटी. चणा शब्दाच्या जोडीला कुठला शब्द आला आता? चटपटी का म्हणतात त्याला? इतक्या खटपटी त्याच्यात आहेत. आणखी गंमत सांगू. 100 रुपये पायलीचं आणलं होतं, त्याचे त्या भैयानी 500 रुपये कमावले. किती पट पैसा आला? 5 पट. 100 रुपयाचे 500 झाले ना. काय केलं त्यांनी त्या चण्यावर? त्या चण्यावर जे केलं त्याला संस्कार असं म्हणतात. ते संस्कार 2 प्रकारचे केले. पोरांना दृष्टांत सांगताना खायचे सांगावे लागतात. विठ्ठला. एक असा संस्कार केला ज्याचा परिणाम आतून झाला, आणि दुसरा संस्कार केला त्याचा परिणाम बाहेरून झाला. आतून संस्कार होण्यासाठी काय करावे लागले? चणे उघडावे लागले.
उखडल्यामुळे चण्यावर आतमध्ये कोणता संस्कार झाला? जे कडक होतं ते काय झालं? नरम झालं. आणि बाहेरून संस्कार झाला म्हणजे काय काय टाकलं? चला या दिवाचा पटकन बघू. स्मरणशक्ती, टोमॅटो, नाही असू दे. काय त्याला मध्ये मध्ये बोलू दिले नाही तर ते मला कीर्तनात बोलू देणार नाही. विठ्ठला मुळामध्ये ते कीर्तनात छान शांतपणे बसतात. मला वाटतं बाल संस्कार शिबिराचा हा विजय आहे. मला शिक्षकांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं का हा यातला प्रत्येक जण याच्या आई बापाला एक एकटाच आहे का नाही, आणि ते दोघं एकाच्या मागे तरी कंट्रोल होईना. तुम्ही सगळे किती जण आहेत शिबिरात? 18 दिवस झाले. बोला. 100 संख्या आहे ना. मग 100 जणांना 5 जण सांभाळतात आणि घरी 1 जणाला सांभाळायला 4 जण. काय ताकद आहे ही विठ्ठला. मम्मी पप्पाने आठवण फिरून घेतला असेल, या आल्या कुठं जाऊ देणार नाही. मला म्हणायचं काय ते आपण समजून घ्या. जसं काही बदल आतून होतात, काही बदल बाहेरून होतात. आणि सगळ्यात महत्वाचं मी पालकांना पण सांगतोय काय, आज अर्ध कीर्तन आणि अर्ध संस्कार शिबिर असंच राहील. काय पालकांना सांगतो, इथं आलेल्या मुलाला मृदंग आलाच पाहिजे. येतोय, गायन येतंय, वादन येतंय, आलं नाही आलं तरी काळजी नसावी. आपली मुलं 100 मुलांसोबत आज राहून आली, ही किती मोठी गोष्ट आहे. आजच्या मुलाला हे चालत नाही. तुम्ही गंमत बघा, आपल्याकडे पूर्वी एक पद्धत होती, शाळेला सुट्ट्या लागल्या की पोरं कुठं जायची? काय करणे? पळती झाडे आणि मामाच्या गावात. आता मामाच्या गावाला पोरं जातच नाही का? ते मम्मीचं सहीवरून काहीतरी मॅटर झाला. एका पण लग्नात सक्का भाऊ भाऊबीज आली ना किंवा ती साडी आली ना, काय पंचायत आहे. निम्मे लग्नांमध्ये चुलत भाऊ साडी आणतो, आहे का नाही? आणि तोच खरा कलाकार असतो. तर तोच नेहमी फोन करून सांगतो, बाई पेमेंट आले, तुला दिलाच नाही. विठ्ठल मी हे जे बोलतो ना, याचा तुम्हाला राग आला पाहिजे बरं, की असं आता आम्ही होऊ देणार नाही. आणि खरंच लोक मला फार सिरियस घेतात. त्या दिवशी एका कीर्तनात मी असाच बोललो आणि एका बहिणीला आली चक्कर. तिला कीर्तन झाल्यावर केलं ऍडमिट. तिचा नवरा मला फोन करायला लागला, महाराज तुम्ही त्या कीर्तनात बोलले ना, हिला चक्कर आली, बोलतो ही ऍडमिट आहे. म्हटलं मग ही ऍडमिट आहे तर मग मी बोलले आणि चक्कर का आली? बोलतो हिने 35 लाख घेतले. त्याच्यामुळे मला सिरियसली घ्या, भले ऍडमिट व्हा पण सिरियसली घ्या. मुलं मामाच्या घरी का पाठवायची? कारण स्वतःच्या घरी जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांचाच ताबा असतो की नाही. आणि दुसऱ्याच्या सोबत राहायचं असेल तर कॉम्प्रोमाइज असते, ऍडजस्टमेंट असते. दुसऱ्यासाठी जगण्याची सवय आता फक्त शिबिरातच लागू शकते, आहे की नाही. माझा दोस्त आल्याशिवाय मी जेवणार नाही, ही सवय चांगली का वाईट आहे? चांगली आहे ना. आज किती घरी बाहेरून येणाऱ्या माणसासाठी घरचे जेवायला थांबतात सांगा विठ्ठला. त्यांनी डोरबेल वाजवली तरी ती भडकते, चावी द्यायला काय झाली, त्याला असं वाटतं तिकडेच जीव द्यावा. दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी वाट पाहणं आज गरजेचं आहे महाराज. नाही तर जगणं नाउमेद होईल. ही मुलं किती छान असतात आणि त्या पोराला ते संस्कार असतात. आत्याची मुलं आली त्यामुळे आता 8 दिवस रिमोट आपला नाही, त्याला पाहिजे तो चॅनेल आपण पण बघायचा. ते जे दुसऱ्यासाठी शोषण आहे, सहन करणं आहे, दुसऱ्याच्या मनाला आदर देणं आहे, याच्यासाठी संस्कार शिबिरासारखी दुसरी व्यवस्था नाही. अशा बाल संस्कार शिबिराचा हा समारोप आहे. मी आपल्या पुढ्यात जो अभंग ठेवलाय
हा आत्मविश्वासाच्या वृद्धीचा उपाय. 4 वर्ग मी आपल्या पुढे ठेवतो. मग या अभंगाची गरज आपल्याला कळेल. थोडं कमी कर स्वर, थोडं कमी कर स्वराचा आवाज. 4 वर्ग समाजात आहे. मी सांगेन, तुम्ही लक्षात ठेवा, कारण मी परत विचारेन. पहिला वर्ग आहे ज्याच्याने काही होतही नाही आणि तो करतही नाही. दुसरा वर्ग ज्याच्याकडून जे होऊ शकतं आणि ते तो करतो पण. तिसरा वर्ग ज्याच्याकडून जे होणार नाही आणि तरी पण तो करतो. आणि चौथा वर्ग ज्याच्याकडून जे होऊ शकतं आणि तो करत नाही. तरी आपल्याला अभ्यास दोघांचाच करायचा. पहिला वर्ग कोणता? जे होत नाही ते तर कळतच नाही. हा, वा वा, क्या बात. तुझं नाव काय? ओंकारेश. हा, काय नाव आहे? ओंकारेश. ओंकारेश. ओंकारेश, धन्यवाद. काय सांगितलं ओंकारेशने आपल्याला? त्याच्याच्याने होत पण नाही आणि तो करत पण नाही, आहे की नाही? गाढव पंढरपूरला जातो का? नाही का? तो जाऊ शकत पण नाही आणि तो जात पण नाही. आता जो जाऊ शकत नाही तो गाढव पंढरपूरला नाही गेला तर चालेल, पण जो जाऊ शकतो तरी पण जात नाही, त्या गाढवाचं काय करायचं? पहिला वर्ग क्लिअर झाला आपल्याला. तो करू शकत नाही, करत पण नाही. दुसरा वर्ग कोणता? ज्याला येतो तो करू शकतो. ज्याला येतो आणि तो करतो पण. जगामध्ये खूप अशी माणसं पाहायला मिळतात ज्याला जे येतं आणि तो ते करतो. उदाहरणार्थ, भारत आपली माता आहे. नाशिकला एक माणूस आहे, त्याचं वय आता 70 वर्षे आणि गेली 35 वर्षे त्यांनी एक संकल्प केलाय, मी पृथ्वीवर थुंकणार नाही, आणि तो थुंकलाच नाही अजून. हे करू शकतो की नाही आपण? गुटखावाल्यांना सांगून बघा, विठ्ठला. जे होऊ शकतं आणि आपण करू शकतो. म्हणजे आपण बाल संस्कार शिबिरला पंगत देऊ शकतो का देऊ शकत नाही? देऊ शकतो. आणि देतो का नाही? बरोबर आहे का? देऊ शकतो आणि देतो. त्यांची गाडी रिकामी जातच नाही कधी. विठ्ठला, आपण देऊ शकतो, आपण दिलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. आपल्या नोटा फक्त हल्लीतच नाही उडल्या पाहिजे, चांगल्या कामात पण त्याचा खर्च झाला पाहिजे ना. करू शकतो आणि करतो, 2. तिसरा वर्ग कोणता? जे ज्याला येत नाही ते तो करायला बघतो. वा वा, मयुरी, धन्यवाद. तू कीर्तनकार होशील. जो जे करू शकत नाही तरी पण तो करतो. सोपं सांगतो तुम्हाला. संत काय म्हणाले? याची जन्मी घडे देवाचे भजन. म्हणजे भजन कोणाला घडतं? माणसाला. बरोबर. भागवतामध्ये एका हत्तीचं चरित्र आलंय. अशीच मे महिन्याची सुट्टी लागली आणि तो हत्ती आपल्या फॅमिलीला घेऊन गेला फिरायला. कुठं? महाबळेश्वर. तिथे एक तलाव आहे. कोणता? कोण कोण गेले महाबळेश्वरला? हात वर करा. म्हणजे आपण शिबिर आटोपल्या सगळ्यांना घेऊन जाऊ. महाबळेश्वर मध्ये कोणता तलाव आहे रे बाळा? त्याचं नाव आहे वेंगना लेक. त्या तलावामध्ये तो उतरला, त्याला अंदाजच आला नाही. त्या पाण्यामध्ये एक कोण होती? मगर होती. मगर आडनावाचं नाही ना. त्या मगरीने त्या हत्तीचा धरला पाय. त्या हत्तीचं नाव काय होतं? गजेंद्र. त्याचा पाय धरला. आता तो हत्ती तडपडतो पण काही चाले ना, कारण जागा कोणती होती? पाणी. आणि पाण्यामध्ये ताकद कोणाची चालते? मगराची ताकद. एरवी बाहेर आल्यावर कुत्र्यानी पण मार टाकलं असतं त्याला. नग्र स्वस्तानमासाध्यम गजेंद्रमविकर्षति सएव प्रच्युतस्थानाय शूनापि भूयते. तो हिसके मारतो, काही होईना. शेवटी त्या हत्तीने पण कंटाळल्या आणि निघून गेल्या. LICच्या सह्या झाल्या होत्या. आता उरला एकटा. माणूस एकटा पडल्याशिवाय भजन जन्मालाच येत नाही. बरं, तोपर्यंत तो फक्त उपस्थिती लावायला जातो. विठ्ठला,
सोडवी. त्यांनी ध्यानात घेतलं या सगळ्या रचनेला सांभाळणारा भगवंत आहे. म्हणून त्या सरोवरामध्ये एक कमळ उमललं होतं. काय उमललं होतं? कमळ. सरोवर पश्चिम बंगालचं होतं. विठाला हे कमळ काढलं कुणी? गजेंद्राने, आणि दिलं भिरकावून. कोण होईल तो ब्रह्मांड चाल. महाराज देव धावून आला. कशाकडे पाहून? त्या कमळाकडे पाहून. गजेंद्राला माहिती होतं कमळ असल्यावर सगळे येतात. मग गजेंद्राला एवढं माहित येतं, देवेंद्राला तेवढं माहितच आहे. विठाला कमळ असलं की सगळे येतात. माया ममता नष्ट होते. विठाला माझं सोपं म्हणणं एवढंच आहे. तुम्ही आधी काय बोलले होते की माणसालाच देव भेटतो ना. मग गजेंद्र कुठे माणूस होता? म्हणजे जो जे करू शकत नाही तो ते करतो. एक. आणि दुसरा शेवटचा वर्ग कोणता होता? ज्याला जे येतं तो करायला बघत नाही. हा? ज्याला जे येतं तो करायला बघत ज्याला नाही. जे नाही तो ज्याला जे येतं तो करायला बघत नाही. हा. ज्याला जे येतं आणि तो ते करत नाहीये, याच्यामध्ये कोणाचा नंबर लागेल? आपला. आपण माळ घालू शकतो का नाही घालू शकत? सांगा बघू. घालू शकतो. घ्यायचा का दरवाजा लॉक करून आता? विठाला एकालाही बाहेर जाऊ द्यायचे नाही. आपण सांगू बाल संस्कार शिबिर झालं, आता एक प्रौढ संस्कार शिबिर. ज्याला जे होऊ शकतं तो ते करत नाही. बरं का करत नाही? म्हणजे त्याच्यात ती कॅपॅसिटीच नसती आणि त्यांनी केलं नाही मग समजलो असतो. पण तो ते करू शकतो ना, आणि तरी पण तो ते करत नाही. ज्याच्याने जे होत नाही त्याने नाही केलं तर राग येत नाही आपल्याला. ज्याला पुस्तकं नाही तो नापास झाला तर कळतं, पण ज्याला सगळं दिलं तो नापास झाल्यावर राग येईल का नाही? बोला. राग येतो की नाही? मग संत आम्हाला समजावतात, अरे ज्याच्याने जे होऊ शकत नव्हतं त्या गजेंद्राने देव प्राप्त करून घेतला. मग तुमच्याकडून होणार आहे तरी तुम्ही करत नाही. लोक म्हणू लागले आमच्याकडून कसं काय होणार? मग महाराज म्हणाले तुमच्याकडून हे घडू शकतं याच्याबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये, तुम्हाला आत्मविश्वास नाहीये, आणि तो आत्मविश्वास आणून दिल्याशिवाय तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होणार नाही. मग तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगू लागले की तुम्हाला का असं वाटतं की देव मला भेटणार नाही? बहुता जन्मांती जन्मलासी नरा देव तो सोयरा करी आता. आपला तो एक देव करून घ्या. देव आपला झाला पाहिजे. देव होण्यासाठी लागतं ते सगळं आपल्याकडे. मग माणसाला काय वाटतं माहिती का? प्रपंच मिळवायला जे असतं त्यानेच परमार्थ मिळवता येतो हा भ्रम आहे. प्रपंचामध्ये प्रतिष्ठा कशाला आहे ती मी सांगतो तुम्हाला. एक, मानाला प्रतिष्ठा आहे. दोन, धनाला प्रतिष्ठा आहे. आणि तीन, रूपाला प्रतिष्ठा आहे. कशा कशाला प्रतिष्ठा आहे संसारात? पहिली मानाला, दुसरी धनाला, आणि तिसरी रूपाला. आणि या तीन गोष्टी नसतील तर आम्हाला देव भेटणार नाही असं त्यांना वाटलं. म्हणून तुकाराम महाराजांनी बरोबर या तीन गोष्टींवर काम केलं. मी तुम्हाला आधी सगळा सांगाडा उभा करून देतो. परमार्थामध्ये मानाला प्रतिष्ठा नाही, गवळीयाची ताक पिरे कोण बोरे चांगली. परमार्थामध्ये धनाला प्रतिष्ठा नाही, काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. आणि परमार्थात रूपाला प्रतिष्ठा नाही, तुका म्हणे पूजा दाशी रूपराशी नका. धन, मान आणि रूप या तिन्ही गोष्टीला प्रतिष्ठा नाही. पण असं समोर लोकांना थोडं पटणार आहे? लोकांना मान्यच होणार नाही. तुम्हाला मी सोपं सांगतो. विज्ञान, सायन्स. मी जर म्हणालो मेटल्स आर सॉलिड, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम. पण मी जर म्हणालो मेटल्स आर समटाइम लिक्विड, चालेल? एखादा माणूस जर बोलला ना मेटल्स आर समटाइम लिक्विड, लोक म्हणतील हा लिक्विड घेऊन आला का काय? धातू स्थायी रूप असतो पण धातू द्रवरूप.
मग धातू द्रवरूप असं जर मी म्हटलं तर मला एक्झाम्पल कोणाचं नाव लिहायला लागेल? मर्क्युरी, पारा. पारा हा धातू आहे आणि तरी पण द्रवरूप आहे. तसं ज्याला मान नाही, धन नाही आणि रूप नाही त्याला सुद्धा देव भेटू शकतो हे आम्हाला पटत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी उदाहरणाने स्पष्ट केलं पहिल्या चरणात. कवळ्याचे ताक फिरे